नमस्कार. कथेचं शीर्षक आहे पुरावा. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. पुरावा. रात्री 9चा सुमार. दयाळजींच्या प्रासादतुल्य बंगल्यामधलं त्यांचं खाजगी दालन. बंगला भव्य असला तरी गेल्या 10 वर्षात त्याची डागडुजी केलेली नाही. रंग उडालेल्या भिंती त्यांच्या प्रशस्तपणामुळे अधिकच भयान दिसत आहेत. हॉलमधल्या भिंतींचा विटकेपणा जुन्या खानदानी तैलरंगी पोर्ट्रेट्सनी झाकला गेलाय. पण या आतल्या दालनात दयाळजींच्या मृत पत्नीच्या तसबिरीखेरीज दुसरं काहीच नाही. कशाला असेल? ती गेली आणि दयाळजींच्या आधीच एकरंगी असलेल्या आयुष्याचा रंगच उडाल्यासारखा झालाय. नंतर 5 वर्षातच त्यांचा मुलगा अमेरिकेला निघून गेला, तिथे कायमचा स्थायिक होण्यासाठी. कुणासाठी बंगला शोभेवंत ठेवायचा? स्वतःसाठी? दयाळजींचा सारा वेळ मिलमध्ये जात असे. कापड गिरणीचा न तोडणारा धंदा सावरण्यासाठी दयाळजी एकट्याने झुंज देत होते. पण त्यांना ठाऊक होतं की ही झुंज हरणारी आहे. त्यांच्या बरोबरीचे गिरणी मालक गिरणी आजारी दाखवून सरकारी मदत मिळवून गिरणी पाडून आजच्या भावाने जमीन विकण्याच्या आणि प्रचंड फायदा पदरात पाडून घेण्याच्या मार्गावर होते. दयाळजींना ही बदलत्या काळाची बदलती नीतिमत्ता समजत नव्हती. गिरणीतल्या कामगारांवर पोटच्या पोरासारखं प्रेम करणारा म्हणून इतर गिरणी मालक तर त्यांना कधीच वेडा ठरवून पार झाले होते. पण युनियनने भडकवलेल्या कामगारांचाही त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला होता. अशा या कोंडीतही आज मोडीत निघालेली कधी कायची तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून दयाळजी गिरणी तोट्यात चालवत होते. त्या बंगल्यासारखीच स्वतःच्या आयुष्याची रंग उडालेली वास्तू कशीबशी टिकवून धरून होते. या क्षणी ते बसले होते. ते दालन त्यांच्या चिरंजीवांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी खास त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून थोडंफार अद्ययावत करून घेतलं होतं. काही नवी पॅनेल्स लावून पूर्वीच्या भिंतींचा आकार बदलला होता, नवा रंग काढला होता. तोही आता 5 वर्षांमध्ये विटून गेला होता. दयाळजींच्या दिवाणासमोरच्याच भिंतीवर आपल्या आईचं तैलचित्र लावून घेतलं होतं. माळ्यावर पडलेल्या एका जुन्या जमान्यातल्या मध्यम आकाराच्या झुंबराची डागडुजी करून ते मधोमध लटकावून घेतलं होतं. ते झुंबर पेटलं आहे तोवर आपलं जुनं वैभवही टिकून आहे असं काहीतरी त्याच्याकडे पाहताना दयाळजींच्या मनात यायचं. बंगल्यात असले की आपला अधिकाधिक वेळ ते या पॅनल्स लावलेल्या दालनातच घालवायचे. बाहेरच्या जगाला काही काळ तरी ते विसरून जायचे. त्यांच्या समोरच्या काळ्या शिसवी लाकडाच्या शोभिवंत खुर्चीवर महावीर बसला होता. गेले काही महिने तो दयाळजींना वारंवार भेटत होता. दयाळजींची इन्कम टॅक्सची केस त्याच्या हातात होती. आज त्या केसचा त्याच्या आणि दयाळजींच्या दृष्टीने शेवटचा अध्याय होता. वरवर दोघेही शांत होते, पण आतून मात्र तीव्र अशांती खदखदत होती. दोघेही संतप्त होते. फरक एवढाच की महावीरचा संताप आक्रमक होता आणि दयाळजींचा संताप असहाय्य होता. स्वतःची पोझिशन आता तुमच्या चांगलीच लक्षात आली असेल, महावीर दयाळजींना सांगत होता. गेली 20 वर्ष तुम्ही कामगारांच्या हितासाठी म्हणून जो स्वतंत्र ट्रस्ट चालवलाय असे म्हणताय, त्याला कागदोपत्री कसलाही पुरावा नाही. कामगारांचे संसार चालवण्यासाठी, त्यांची आजारपणं काढण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही पाण्यासारखा पैसा ओतलात असं तुमचं म्हणणं. त्यापोटी तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटमध्ये वर्षाला 2 लाख रुपये खर्च दाखवलाय. पण हा ट्रस्ट
अस्तित्वात असल्याची कसलीही कायदेशीर खूण तुम्हाला अजूनपर्यंत दाखवता आलेली नाहीये. दयाजी आता काहीच बोलत नव्हते. त्यांच्यात आणि आयकर अधिकारी महावीर यांच्यात हा वाद अनेक वेळा होऊन गेला होता. कामगारांसाठी गेली 20 वर्षे आपण जे केलं त्याचा पुरावा कसला द्यायचा? पुरावा कोणी मागेल असं तेव्हा वाटलं असतं तर आपण सगळी कागदपत्र, वेळोवेळीचे खर्च, निदान कामगार हितैषी ट्रस्टचं डीड तरी जपून स्वतःकडे ठेवलं असतं. पण ते सारं त्यावेळी असायचं सूर्यभानच्या ताब्यात. आपला त्याच्यावर 100% विश्वास होता. जीव देखील आपण त्याच्याकडे गहाण ठेवला असता. मग कागदपत्रांचं काय? पण सूर्यभान बेईमान निघाला. कामगारांच्या नावाखाली तो आपलं घर भरतो अशी तक्रार अनेकांनी केली. म्हणून आपण सूर्यभानकडे इमानाचा पुरावा मागितला. त्याला तो देता आला नाही. उलट दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतःला सिलिंग फॅनला टांगून घेतल्याचं आढळलं. त्याच्यानंतर त्याचं सगळं कुटुंब देशोधडीला लागलं. बायको हाय खाऊन मरावं तशी 6 महिन्यात गेली. कुणीतरी नातेवाईक येऊन त्याच्या 3 मुलांना पोसायला घेऊन गेले आणि सूर्यभान कुटुंबाची नाव निशाणी निदान आपल्यापुरती तरी पुसली गेली. सूर्यभानच्या मागेही कामगार हितैषी ट्रस्ट चालू राहिला. ट्रस्टमुळे कामगारांचा किती फायदा होत होता हे आजही संपानंतर पिचलेले इतर गिरण्यांचे कामगार पाहिले आणि दया मेसचे ठाकठीक स्थितीतले कामगार पाहिले तर सहज कळण्यासारखं होतं. पण तसं खुद्द कामगारही आपल्या तोंडाने कबूल करणार नाही. गिरणी मालकाला खलनायक समजण्याच्या या जमान्यात कामगार सत्य सांगू शकणार नाहीत. आणि आपण तशी अपेक्षाही कधी ठेवली नव्हती. आपण कशाचीच अपेक्षा ठेवली नव्हती. जोवर तुम्हाला ट्रस्ट स्थापन झाल्याचा पुरावा देता येत नाही, महावीर एकेका शब्दाला तलवारीची धार लावून बोलत होता, तोवर तुमच्या या ट्रस्टवरचा खर्च ही फक्त फायदा दडवण्यासाठी केलेली बुक ॲडजस्टमेंट ठरेल. दर वर्षाला तुम्ही 1,00,000 रुपयाचा इन्कम टॅक्स बुडवला असं ठरेल. 20 वर्षात पेनल्टी सकट तो किती होतो ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. 50,00,000. तो भरा, नाहीतर 20 वर्षापूर्वीचं ट्रस्ट डीड दाखवा असं तुम्हाला अनेकवार सांगण्यात आलं. अनेकदा मुदत वाढवून दिली. उद्या तुमच्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. मी तुम्हाला याची आठवण द्यायला आलो आहे. उद्या तुम्ही सगळी रक्कम भरली नाही तर तुम्हाला अटक होईल. कोर्टात जजानं शिक्षा ठोठवावी तशा दगडी आवाजात महावीर हे सांगतोय. पण खरंच का तो जज्जा इतका त्रयस्थ आहे? दयाजींच्या मनात येतं, मला ही शिक्षा ठोठावताना नव्हे, आयुष्यातूनच उठवताना हा माणूस तटस्थ नाही. त्याला सूक्ष्म आनंद होतोय असं वाटतंय. कदाचित हा भास असेल. मी त्याला 1000 वेळेला सांगितलंय की 50,00,000 मला आत्ता उभे करणं अशक्य आहे. आत्ताच नव्हे, किंबहुना कधीच. गिरणीचा आतबट्ट्याचा व्यवहार चालवताना आधीच आपण गळ्या इतके कर्जात बुडालो आहोत. अशा माणसाला नवीन कर्ज कुठून मिळणार? आणि ते मिळालं तरी फेडता कसं येणार? बरोबरच्या लोकांनी सल्ला दिला तेव्हा आपण गिरणी विकता येणार नाही, ती कामगारांची आई आहे असं समजलो. जिद्दीने सारं काही गिरणीतच पणाला लावल्यामुळे दुसऱ्या कुठल्या फायदेशीर धंद्यात भांडवल गुंतवण्याचा प्रश्नच आला नाही. तोट्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली. बुडत चाललेल्या त्या जहाजावर आयकर खात्याकडून पडलेला हा बॉम्ब गोळा. अतीव थकव्याने दयाळजींनी डोळे मिटून घेतले. काय होईल आता? खरंच काय होईल? आपल्यासमोर बसलेला हा उग्र चेहऱ्याचा, भेदक नजरेचा,
सहानुभूती शून्य स्वराचा माणूस सांगतो त्याप्रमाणे आपल्याला उद्या अटक होईल. आजवर जमा केलेल्या राखलेल्या अब्रूचा लिलाव होईल. तेवढंच इतक्या वर्षांचं संचित होतं. तेही जाईल. जगात आपण चांगल्यासाठीच झटलो, कामगारांच्या हितासाठीच खपलो. हे सारं आपल्यावर उलटेल. जसा विश्वासू सूर्यभान निमक हराम निघाला तसं. पण काय हरकत आहे? हे सगळं आता किती काळ चालू ठेवायचं? कुणासाठी? मनू हा सूर्यास्त पाहण्याआधी निघून गेली. विश्वंभर कधी मध्ये आठवण काढेल आपली, पण शेवटी अमेरिकेतच रमेल. आपल्या या अपेशी चांगुलपणाची आणि लबाडी ठरलेल्या कनवाळूपणाची सावलीसुद्धा त्याच्यावर पडणार नाही. आपलं हे निस्सार जीवन आपण कायमचं पुसून टाकू. पण ते तरी शक्य होईल का? की कोर्टात, तुरुंगात अब्रूचे धिंडवडे निघालेले पाहात क्षणाक्षणाने मरत दीर्घकाळ जिवंत राहावं लागेल? बस, आता काळजी आहे ती हीच. 50 लाख कुठून आणायचे ही नाही. आपल्याला चटकन मरता येईल की नाही ही. बाहेर वारं निश्चित पडलं असतानाही अचानक खिडकी उघडली आणि वाऱ्याचा एक झोतच्या झोत आत आला. त्याबरोबर कढीपाटावरचं पेट्टं झुंबर फिरू लागलं. दयाळांच्या असहाय्य मुद्रेवर आणि महावीरच्या कठोर चेहऱ्यावर सावल्यांनी गोल गोल फेर धरला. दयाळजी आपल्याच तंद्रीत होते. त्यांना आजूबाजूचं फारसं भान नव्हतं. महावीर तो मात्र दचकल्यासारखा झाला. का कोण जाणे? त्या हलत्या झुंबरामुळे त्याला एक प्रकारची अस्वस्थता आली. दयाळजी महावीरकडे पाहत राहिले. वयाने हा आपल्या मुला एवढाच असेल. इतक्या लहान वयात त्याच्यात इतका करडेपणा आला कुठून? जगाविषयी त्याचं मत इतकं वाईट झालं केव्हा? ते शांत राहण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, महावीर साहेब, तुम्ही मला मुदत संपल्याचं सांगून मोकळे झालात. पण मी काय करायचं? अर्थात तुम्ही काय करायचं याच्याशी माझा संबंध नाही. मी आपलं कर्तव्य बजावलं असं सांगून तुम्ही मोकळे होऊ शकाल. पण तुम्ही तरुण आहात. अजून पुढच्या आयुष्यात तुम्हाला अशी कितीतरी कटू कर्तव्य बजावायची आहेत. म्हणून सांगतो, प्रत्येक कर्तव्याला माणुसकीचीही एक बाजू असते आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आयकर अधिकारी म्हणून नव्हे, माणूस म्हणून विचार करा महावीर. मी खरोखरच अपराधी वाटतोय का तुम्हाला? आज कामगार वस्तीत जाऊन कुठल्याही कामगाराला विचारा, त्याचं हितैषी फंडामधून कर्जाऊ रक्कम त्याने घेतली आहे की नाही, त्यामुळे त्याची नड भागली आहे की नाही. आज त्यांच्यातल्या कित्येकांची कुटुंब या फंडातल्या कर्जावर उभी राहिली आहेत. असं असताना तुम्ही म्हणता असा फंडच अस्तित्वात नव्हता? पुरावा हवा चॅरिटी फंडाचा. ट्रस्ट डीड हवं. महावीर अधिकच भावना शून्यपणे म्हणाला. दयाजी आता चांगलेच कचाट्यात सापडलेत याची त्याला त्यांच्या शब्दांनी खात्री पटली होती. इतका वेळ ते गप्प होते तेव्हा त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्यावरची आपत्ती उलथून टाकू शकतात का याचा अंदाज तो घेत होता. पण आता दयाजींनी स्पष्टच बोलून स्वतःची असहायता व्यक्त केली होती. महावीरला पाहिजे होतं त्याच दिशेने, त्यानेच घालून दिलेल्या वाटेवरून ते निघाले होते. पुरावा नाही आहे, दयाजी म्हणाले. तुम्हाला माहिती आहे, ट्रस्ट डीड आणि या ट्रस्टच्या स्थापनेची सगळी कागदपत्रं 20 वर्षांपूर्वीची आहेत. ती आता कशी सापडणार? पण तुम्ही कुणालाही विचारा, असा ट्रस्ट होता आणि मी माझे 40 लाख त्यावर खर्च केले.
केवळ कामगारांच्या दुव्याखेरीज दुसऱ्या कशाचीही अपेक्षा न करता. आज तुम्हाला ठाऊकच आहे की गिरणी वर्षानुवर्ष तोटात चालल्यामुळे मी कर्जात बुडालोय. माझा मुलगा किंवा मुलगी मला मदत करू शकणार नाही. दुसरं कोणीही मला कर्ज देऊ शकणार नाही. तुमच्या कचाट्यातून सुटायचं म्हणजे मला एकच मार्ग दिसतोय. या बंगल्यासकट सारी चीज वस्तू तुमच्या स्वाधीन करून स्वतःला नादार जाहीर करायचं, रस्त्यावर यायचं आणि त्यानंतर हे अपमानित जीवन शिल्लक ठेवायचं मला काही कारणच दिसत नाही आहे. मग काय करणार आहात तुम्ही? महावीरने किंचित अधीरपणे विचारलं. आत्महत्या? आत्महत्या? दालनात एकाएकी थंडगार हवा खेळू लागली. महावीरच्या अंगातून शिरशिरी गेली. अंगावरची शाल अधिकच गच्च लपेटून घेत दयाळजी म्हणाले, हो, आत्महत्या. याशिवाय मला दुसरा पर्यायच दिसत नाही. माझ्या निरपराधी असण्याचा पुरावा जर मला देता येत नसेल तर मी जगून तरी काय करू? महावीर स्वतःच्याही नकळत हसला. त्याच्या त्या अनपेक्षित हास्याने दयाजी दचकले. महावीर हसत हसत म्हणाला, दयाळजी, मी का हसलो असं विचाराल, पण तुमचा प्रश्न ऐकून मला हसू आलं. इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते ते पाहून हसू आलं. ज्याच्या अस्तित्वाचा पुरावा मी मागतोय तो हितैषी ट्रस्ट अस्तित्वात होता हे मला चांगलंच माहीत आहे. त्याचे पहिल्यापासूनचे व्यवस्थापक सूर्यभान होते हेही माहीत आहे. सूर्यभान तुमच्याशी पहिल्यापासून एकनिष्ठ होते. हिशोबाला चोख होते. तुमच्या हिशोबात कधी एक पैसाही त्यांनी इकडचा तिकडे होऊ दिला नाही. पण त्यांची ही सचोटी ज्यांच्या सोयीची नव्हती त्या लोकांनी तुमचे कान फुंकले आणि सूर्यभानला दोषी ठरवलं. तुम्ही सूर्यभानला दोषी ठरवलं. सूर्यभानकडे त्यांच्या निरपराधीपणाचा पुरावा मागितलात. आमच्याप्रमाणेच आता तुम्ही आमच्या पुढे हिशोबाची पुस्तकं टाकलीत. त्यावर आम्ही तुम्हाला विचारलं. तसंच तुम्हीही त्यांना विचारलं. ही आकडेमोड खरी कशावरून? यात लांडी लबाडी कशावरून नाही? वेल, दयाळजी, कुठल्याही गोष्टीचा पुरावा अमुक एक मर्यादेपर्यंतच देता येतो. त्यापुढे फक्त विश्वास ठेवायचा असतो, श्रद्धा ठेवायची असते. तुम्ही सूर्यभानवर अविश्वास दाखवलात. हितैषी ट्रस्ट स्थापन झाला होता हे जगजाहीर असताना मी तुमच्याकडे त्याचा पुरावा मागतोय. सूर्यभानचा व्यवहार सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ असताना तुम्हीही त्याचा पुरावा मागितलात. मग आता तुम्ही जे करायचं म्हणताय ते करण्याखेरीज बिचाऱ्या सूर्यभानला तरी कुठला पर्याय राहिला होता? आत्महत्या, फक्त आत्महत्याच. दयाजी गप्प होते. महावीरच्या करडेपणाचा, क्रूरपणाचा, कुचेष्टेचा अर्थ आत्ता त्यांना लागला होता. सूर्यभान गेले तेव्हा कोपऱ्यात बसून थिजल्या नजरेने त्यांच्या प्रेताकडे पाहणारा 10-12 वर्षाचा छोकरा त्यांना आता स्पष्ट आठवू लागला होता. तुम्हाला माहिती आहे दयाळजी, विद्ध स्वरात महावीर म्हणाला, दादांचं प्रेत पंख्याला लटकताना सगळ्यात पहिल्यांदा मला दिसलं. आपल्याशी सदा हसणाऱ्या, आपल्याला हसवणाऱ्या, खेळवणाऱ्या, नेहमी सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या दिलदार बापाची अशी अवस्था झालेली पाहून खोळ्या मुलाच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो ह्याची कल्पना आहे तुम्हाला? आहे का ह्याची कल्पना तुम्हाला? मला पुढल्या आयुष्यात कडू अनुभव येतील असं तुम्ही मगाशी म्हणालात दयाजी. ते चूक आहे.
मी आजवर वावरलोय तोच कडू तोंडाने. कदाचित माझ्या तोंडची ती कडवट चव तुमच्या आत्महत्येनंतर जाईल असं सूर्यभान कधीच म्हणाला नसता. दयाजी थकून खाली बसत म्हणाले, तू म्हणतोस की तू त्याचा मुलगा आहेस, पण तुझा स्वभाव त्याच्यासारखा नाही. तो असा खुनशी नव्हता. आज मी या संकटात आहे याचा तुझ्यासारखा त्याला आनंद झाला नसता. उलट त्याने मला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला असता. असं मग तरी त्यांच्या स्वामीनिष्ठेचा पुरावा तुम्हाला मिळाला असता का? की त्यानंतरही तुम्ही त्यांना बेईमान ठरवलं असतं काय? पण दयाजींनी या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आतच त्या दालनात जणू वावटळ शिरल्यासारखं झालं. सर्वात प्रथम जो जोराने हिंकळायला लागलं ते त्या दोघांच्या माथ्यावरचं पेटलेलं झुंबर. ते डोक्यावर तर पडणार नाही या भीतीने दोघेही बाजूला झाले. तेवढ्यात दयाजींच्या पाठीमागची भिंत गदगदा हलू लागली. केवढ्यांदा तरी कडकडाट झाला आणि दयाजी वेळीच जागचे हल्ले म्हणून बरं, कारण त्या क्षणी भिंतीवर लावलेलं कृत्रिम लाकडी पॅनेल कडकड आवाज करीत खाली आलं. घरात झाकपाक करीत असलेले 2 नौकर धावतच दालनात आले. पॅनेल खाली पडलं, पण कुणाला काही लागलं नाही याचंच त्यांना समाधान वाटलं. पण दयाळजी आणि महावीर यांचं त्या दोघांकडे लक्ष नव्हतं. पॅनेलने इतकी वर्ष झाकलं गेलेलं भिंतीतलं कपाट आता उघडं पडलं होतं. ते बहुतांशी रिकामं होतं. 4-2 जुनी वर्तमानपत्र आणि 2 फाईल्स तेवढं मात्र त्यात होतं. फाईल्स? हो, फाईल्स. दयाजी स्वप्नात पुढे व्हावत असे त्या कपाटापाशी गेले. त्यांनी त्या फाईल्स उघडल्या, लगेच मिटल्या आणि महावीरच्या स्वाधीन केल्या. फाईल्समध्ये हितेशी ट्रस्टचं डीड आणि त्याच्या स्थापनेविषयीची कागदपत्र होती. महावीरला हवा असलेला पुरावा होता. पण पॅनेल एकाएकी पडलं कसं? नेमक्या हव्यात त्याच वेळी? कुठल्या अलौकिक शक्तीने ते बाजूला करून इतकी वर्ष गडप झालेल्या त्या फाईल्स दयाळजींच्या हाती दिल्या आणि त्यांना सर्व नाशापासून वाचवलं? सूर्यभानच्या स्वामीनिष्ठेचाच तर हा दयाळजींनी 15 वर्षापूर्वी मागितलेला पुरावा त्यांना आत्ता मिळालेला होता. हो ना, सूर्यभानच्या स्वामीनिष्ठेचाच तर हा दयाळजींनी 15 वर्षापूर्वीच मागितलेला पुरावा त्यांना आत्ता मिळालेला होता. कथा इथे संपली आहे. ह्यापुढे लेखकाची एक टिप्पणी आहे, ती पण मी वाचते. आयकर खात्याच्या कचाट्यातून दयाजी हा दयाळू गिरणी मालक कसा वाचला याची मी ऐकलेली ही दंतकथा आहे. अर्थातच ती विश्वास ठेवण्याच्या पलीकडची आहे. सूर्यभानच्या स्वामीनिष्ठेचा प्रचार करण्यासाठी कुणीतरी ती रचली आणि मग ती तोंडातोंडी पसरत गेली, वाढत गेली. असंच घडलं असणार. माझा तर्क असा आहे की ट्रस्टच्या स्थापनेच्या फाईल्स अर्थातच सूर्यभानकडे होत्या असणार. त्याच्या सामानातच त्या बरेच दिवस पडून असणार आणि पुढे कधीतरी समजतेपणी त्या महावीरच्या हाती लागल्या असणार. त्या आपल्याकडे आहेत याच्या जोरावर त्याने दयाळजीला खेळवलं असणार. अर्थात प्रकरण पार टोकाला गेल्यावर त्या परत केल्यापासून त्याला राहवलं नसणार. अखेरीस तोही सूर्यभानचाच मुलगा. दयाळजीनं सूर्यभानचं स्मरण केल्यावर सूर्यभान प्रकट झाला, पण तो त्या पॅनेलिंग केलेल्या दालनात नव्हे तर महावीरच्या मनात. हे असं रत्नाकर मतकरी सरांनी कथा संपल्यानंतर आपलं टिप्पण दिलेलं आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.